ओ बापट साहेब, बघा बघा, गणपती विसर्जनाला अवघे 12 तास राहिलेत, परंतु साताऱ्यातले खड्डे काय मुजले नाहीत। साताऱ्याचे बांधकाम मंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा तुम्हाला सातारा शहरातले खड्डे मुजवता आले नाहीत। नेमकं काय गोड बंगालय? सातारकरांनाच प्रश्न पडलाय। तुम्ही चक्क राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना सुद्धा जुमानत नाही। त्यामुळं तुमच्या पाठीमागं नेमका असा कोण आकाय की तुम्ही बांधकाम मंत्र्यांचे सुद्धा शब्द पाळत नाही। सातारा शहरातील मानाचे 5 गणपती आहेत, त्यातला हा आहे आझाद हिंद मंडळ। या ठिकाणाहून अनेक गणपती जातात, मात्र या रस्त्यांची अवस्था बघितली तर अतिशय भयावह आणि या ठिकाणी गणेश विसर्जनात चालणाऱ्या व्यक्तीनं नेमकं कसं चालायचं हाच प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे। किमान गणपतीला तरी विघ्न आणू नका असं साकडं गणेश भक्तांनी केलं आहे। त्यामुळं बापटसाहेब बघा, आहे या वेळात तरी सातारा शहरातले किमान गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील तरी खड्डे मुजवा अशी सातारकरांची मागणी होत आहे। महाराज साहेब, सातारा शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली, एकही रस्ता दाखवण्यासारखा राहिला नाही, काही ठराविक रस्ते सोडले तर एकूणच पालिका प्रशासन एवढं खर्च करते, बांधकाम विभाग खर्च करते, मग त्यात जे पहिल्याच पावसाचं नाही, सीओची मी वारंवार या बाबतीमध्ये आहे की गणपतीत तरी त्यांनी खड्डे जे आहेत ते भरून गणपतीमध्ये विसर्जन, आता गणपती तर बसले पण विसर्जन वगैरे ह्याच्यामध्ये म्हणजे मंडळांना किंवा गणेशोत्सवाचे त्यांना कुठेही विघ्न येऊ नये हा प्रयत्न त्यांनी करावा। थोडा पाऊस असल्यामुळे ते म्हणले साहेब खड्डे पडले की परत हे होते। मी त्यांना परवा मी मध्ये जे गोवा हायवे बघायला गेलो होतो त्यावेळेला नवीन एक हे आले की पावसामध्ये सुद्धा तुम्ही त्या मिक्सरनं खड्डे भरू शकता आणि ते पावसामध्ये सुद्धा ते टिकतं। ते पण त्यांना मी म्हटलं ट्रायलसाठी आणून बघा इथं काय होतं आहे। आणि नक्कीच आता थोडं पाऊस हाच या सगळ्याला अडचण आहे, नाहीतर चांगली आता जसे आपण जुन्या RTO ऑफिसचा रस्ता केला, आज कुपरांच्या बंगल्याकडे जाणारा जो रस्ता आहे आपल्या त्या गणपती मंदिरापासून तो गेला, आपला पोवे नाक्यापासून वाडे फाट्याचा केला, असे रस्ते आपण करायचे आज प्रस्तावित आपण आहेत। आता आपला बॉम्बे रेस्टॉरंटपासूनच्या रस्त्याचं काम लवकरच सुरू होईल, थोडं पावसामुळे ते थांबले, पण नक्कीच राज्य सरकारकडनं आणि महत्त्वाचं चांगले कॉन्ट्रॅक्टर आणून त्यांना कामं देऊन दर्जेदार कामं त्यांच्या माध्यमातून व्हावीत रस्त्यांची, ह्याचं आपण नियोजन केलं आहे। थोडं पावसामुळं अडकाअडकी होते एवढंच आहे, पण गणेश विसर्जनाच्या आधी नक्कीच खड्डे जे आहेत ते भरण्याच्या सूचना सीओला मी दिलेल्या आहेत। पण महाराज साहेब, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कामं केले नाही, त्यांचा माझं म्हणणं आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करून टाकावं आणि त्यांना दंड वगैरे जे काय आहेत हे पण बापटसाहेबांनी सीओनी खरं म्हणजे लागू केले पाहिजेत आणि अशा कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्टच करावं, म्हणजे त्यांना कामच मिळायला नाही पाहिजेत परत। नमस्कार सातारकर, सातारा शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे। गणपती बसण्या अगोदर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी या शहरातील खड्डे मुजवावेत अशी मागणी केली होती, मात्र ते खड्डे अद्याप मुजवले गेले नाहीत। गणपती काही तासांवर विसर्जनाची वेळ आली आहे, मात्र सातारा पालिकेमार्फत कोणतीही दखल इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची घेतली गेली नाही। खरं तर 2 दिवसापूर्वीच साताऱ्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी ज्या ठेकेदारांनी जी कामं केलेत त्या चुकीच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं असं त्यांनी सांगितलं, मात्र पालिकेकडनं या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर सातारा शहरातील 5 मानाचे गणपती आहेत, त्या 5 मानाच्या गणपतीपैकी आझाद जे मंडळ आहे, आझाद गणेशोत्सव मंडळ, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, याच मार्गावरून हे गणपती जातात, मात्र ह्या रस्त्याची दुरावस्था आहे। आपल्याबरोबर याच विषयावर बोलण्यासाठी या भागातील नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक धनंजय भाऊ जांभळे। भाऊ, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? एकूण गणेश विसर्जनाची वेळ आली, मात्र पालिकेकडनं खड्डे मुजले गेले नाहीत, काय सांगाल? रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। गेली कित्येक वर्ष नगरपालिका प्रशासक यांना निवेदनाद्वारे असू द्यात, तोंडे असू द्यात किंवा फोटोच्या माध्यमातून तक्रारी करूनसुद्धा या सोमवारपेठ शनिवारपेठ या रस्त्याचा खड्ड्यांचा प्रश्न मिटलेला नाही, जेणेकरून
गेले 9 दिवसापूर्वी श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली, तरीसुद्धा आज तागायत उद्या अनंत चतुर्थी, त्यानिमित्तानं मानाचे 5 गणपतीमधील सोमवारपेठेतील आपला आझाद मंडळाचा गणपती शिवपार्वती सर्व सातारा शहरवासियांचं श्रद्धास्थान तो गणपती ह्याच रोडमधून जाणार आहे। ही रोडची परिस्थिती जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये या निमित्ताने नगरपालिका प्रशासनाने आज किंवा उद्या दिवसभरात जेणेकरून 5 वाजता गणपतीची मिरवणूक चालू होणार आहे, त्याच्या अगोदर हे खड्डे भरून करून घ्यावेत ही अपेक्षा श्री गणेशाचरणी। नक्कीच भाऊ, पण तुम्ही गेले कित्येक दिवसापासून या विषयांवर भांडताय, मात्र पालिका प्रशासन नेमकं घोडं कुठं अडतंय कारवाईला किंवा ही कामं का होत नाहीत? ही कामं का होत नाहीत ह्याची अडचण मला आजपर्यंत समजली नाही। जेणेकरून त्यांना माहीत नसतं, सातारा शहरात फिरत नसतील किंवा निवेदनाद्वारे असू द्यात, तोंडे असू द्यात, तक्रार दिल्या नसतील तर ठीक होतं, परंतु एवढं करूनसुद्धा करत नसतील तर श्री गणेशाच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा सांगतो, ह्यांनी उद्याच्या उद्या हे खड्डे मजवून रस्ता सुरळीत करावा ही सातारकर शहरवासियांची इच्छा आहे। नक्कीच या ठिकाणी पालिकेमार्फत आत्तापर्यंत खड्डे मुजवले गेले नाहीत, मात्र किमान आज तरी या खड्डे मुजवावेत अशी त्यांची मागणी आहे। महेश पवार, सातारा।